नमस्कार मित्रांनो, माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता तुम्ही म्हणत असाल का हे आम्हाला काय दाखवते, घरातलं लॉक दाखवायचं, तर ह्या काय तर आमच्या जवळच ही भट्टी लागते, ईड भट्टी आहे. तर मी तो व्हिडिओ काढला होता, तर मस्त छान मॉर्निंग होती. तर तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा त्यासाठी मी वीटभट्टीवर काम करणारे जे कामगार आहे ते कसं राहतात किंवा काय हे मी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तिथं जाऊन. तर ही ईटभट्टी इथे लागते आणि खूप छान वातावरण आहे आमच्या इकडे. जसं जरी आम्ही सोसायटीत राहत असलो तरी देखील मोकळं हवा किंवा गावासारखी साईड वगैरे असं खूप चांगल्या गोष्टी आहे. जवळ सोयीसुविधा पण आहे आणि गावासारखं पण फिलिंग येतं, खूप चांगलं वाटतं. इथे जुनी ईटभट्टी वाटतं आणि इथे लावायचं काम चाललेलं आहे त्या लोकांचं. खूप छान आहे बघा. त्यांची मुलं देखील तिथं खेळत होती आणि एक छोटंसं घर आहे. मला विचार पडतो का पावसाळ्यात हे लोकं कसं करत असतील याच्यामध्ये किती, कारण इकडे प्रचंड पाऊस असतो आणि या पावसाळ्यात हे कसं करत असतील. हे असं यांचं घर आहे आणि हे कसं करत असतील हे बघून मला खूप असं वाटलं का देवा, खरंच म्हणजे किती म्हणजे ॲडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतात काही काही लोकांना असं. तर इथे मॉर्निंग वॉक झाली होती, ती घरी आले होते मी. तर रात्रीचा हा किस्सा आहे. मुलं काय बोलतायत तुम्ही ऐका जरा. दादा म्हणत जाय मला बिर्याणी चांगली होती का? थोडं आणली होती रे बाहेर. आईस्क्रीम खायचं काम चाललंय त्यांचं. ते कोण होती? मी गाडीवर येतानाच विचार करत होतो हां. की मम्मी आणि पप्पा तर लई सगळे एक दुसऱ्याशी एकमेकांपासून काहीच लपवत नाही. कुठल्याही गोष्टी आमच्या असल्या की लगेच नाही सांगायचं असलं तरी सांगायला लगेच जाऊ एकमेकांना. त्याच्यामुळं मग मी विचार केला की ही गोष्ट पण काय लपवणार तर नाहीच मम्मी. आणि मम्मीला खोटं बोलायला सांगितलं तरी मम्मी म्हणून नाही मी खोटं नाही बोलू शकत बाबा त्यांच्याशी, मी हे नाही करू शकत, ते नाही करू शकत असं बोलून मम्मीला सांगितलंच असणार. आणि नेमकं मग घरी आल्यावर आदिती म्हणते की मम्मीने पप्पांना सकाळी सांगितलं पप्पा तू गेला. म्हणजे तुला दिवसभर भनकला लागत दिदीने पप्पांना माहिती आहे. विचार कर, मम्मी पप्पाला काय म्हणते ते कॉल नको करू त्यांना, पप्पांना माहित नसतं तर पप्पांनी कॉल केला असता तुला. पण मग तुला असं वाटलं नाही का का पप्पाचा फोन कसा नाही आला मम्मीने जर सांगितलं तर? केला दिवसभर किती विचार केला खरंच कसं पप्पाचा फोन नाही आला का खरंच मम्मीनं सांगितलं नाही? मम्मी माझ्या बरोबर एवढी लॉयल आहे. मम्मी तू खरं, असलो तरी मला कॉल येतो पप्पांचा. मम्मी तू खरं माझं सांगितलं नाही पप्पांना. हां. अरे काय म्हणायचं मग तुम्हाला, आमच्या नात्याबद्दल काय म्हणायचं? मम्मी पप्पा किती लॉयल आहे एकमेकांशी. इतकं नाही राहिलं पाहिजे. काल हे तिघं पण आहे ना खाली होळी खेळायला गेले होते आणि मला सांगितलं त्यांनी पप्पांना ही गोष्ट सांगू नको म्हणून. परंतु जेव्हा हे गेले ना तेव्हाच त्यांच्या बाबांचा फोन आला आणि मी त्यांना सांगितलं का हे होळी खेळायला गेले म्हणून. तर या तिघांना पण ही गोष्ट माहीत नव्हती का हिने बाबांना सांगितलं आहे का हे खेळायला, होळी खेळायला आम्ही गेलो आहे म्हणून. पण त्यांना असा पण संशय होता का मम्मी पप्पांना सांगितल्याशिवाय राहणार नाही का आम्ही खेळायला गेलो होतो मित्रांबरोबर, खाली होळी खेळायला गेलो होतो असं. बाकी काही नाही दुसरं. आणि हेच डिस्कशन चाललं होतं रात्री आईस्क्रीम वगैरे खात. तर काल रात्रीची गोष्ट आहे ही. तर आज सकाळी बघा पुन्हा आता आयुष घरी होता तर वरण भात तर त्याला रोज लागतोच. वरण भात त्याचा खूप फेवरेट आहे आणि या ठिकाणी भाजी काय करावं ते सुचत नव्हतं मला. आजचा दिवस जो आहे तो सकाळी आदितीला आणि तिच्या बाबांना मी हे दिलं काय अंडा मसाला बनवून दिला. त्यांना एक भाकरी दिली, आदितीला 2 चपात्या दिल्या आणि पीनट बटर ब्रेड त्यांना नाश्त्याला दिलं, तिला पण आणि त्यांना पण, दोघांना पण दिलं. आणि मी इथं 4 आवळे घेतले. आता मला ज्यूस करायचा होता, आवळा आणि बीटचा ज्यूस करायचा होता. पिलेलं चांगलं असतं आणि मला वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा हे असे वेगवेगळे ज्यूस जे आहे ते मी दिवसभरातून घेत असते. आता या ठिकाणी माझा स्वयंपाक चालू होता, दुसऱ्या बाजूला बाकीची तयारी देखील चालू होती. डाळीला फोडणी देऊन झाली होती आणि बाकीची तयारी मला करायची होती, बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती.
ज्यूस बनवण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. अर्धा बीट घेतलं आहे मी आणि 4 आवळे घेतले आणि यामध्ये थोडासा अद्रकचा पीस घेतला आहे मी, कारण घशाला वगैरे चांगला असतो, सर्दी खोकला असेल तर अद्रक चांगलं असतं. त्यासाठी बीट आणि आवळ्याचा ज्यूस जो आहे तो बनवणार आहे. बॉडी पूर्ण डिटॉक्स होते यामुळे आणि पूर्ण पोट साफ होतं, किंवा मग तुम्हाला केस गळत असतील किंवा डोळ्याचा काही त्रास होत असेल तर तो देखील क्लिअर होतो. आणि यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आपल्याला. एक 2 इंच असा आपल्याला गुळाचा खडा टाकायचा आहे, जेणेकरून जो रस आहे तो खूप चांगला लागतो, खूप मस्त फर्स्ट क्लास ज्यूस बनून तयार होतो. यामध्ये फक्त थोडंसं आपल्याला हे टाकायचं, सेंधा नमक टाका किंवा मग चाट मसाला टाकला तरी चालेल. परंतु चाट मसाला टाकला तर मग तुम्ही मीठ टाकू नका, कारण खूप मग खारट लागतं, ते चवाचं लागत नाही मग. मग या ठिकाणी मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे याला. माझ्याकडे एक छोटी मिक्सी आहे, ती मिक्सी मी तुम्हाला एक दिवस दाखवेल. खूप छान आहे ती मिक्सी. तिच्यामध्ये मसाला म्हणा किंवा काही म्हणा, खूप मोठ्या मिक्सरची गरज लागत नाही. 1800 रुपयाची मिक्सी घेतलेली आहे मी. आणि आपल्याकडे कसे मोठे मोठे मिक्सर असतात ना, तर त्याची काही गरज लागत नाही. हे बघा, यामध्ये मी मस्त ज्यूस बनवून घेतलेला आहे. इतर वेळेस मी सर्वांना ज्यूस बनवत असते, परंतु आज मला खूप कंटाळा आला होता, मला स्वतःला पण बनवायला आणि मला बाकीचं पण काम होतं. मग अक्षतला थोडासा दिला आणि मला 1 ग्लास घेतला. तर हा 1 ग्लास ज्यूस आणि स्प्राउटची भेळ किंवा मग कांदा टोमॅटो सॅलडची भेळ असं दिवसभर मी खात असते. किंवा सकाळी मी 2 काजू 2 बदाम, एक अंजीर किंवा अक्रोडचा पीस एक असं खाल्लेलं होतं, चमचाभर तीळ, असा हा नाश्ता. आणि त्याबरोबरती एक पेअर्स खाल्लं होतं. असा मी नाश्ता केला होता सकाळी. आणि दिवसभर आता जे आहे ज्यूस आणि फ्रूट्स आणि ज्यूस हेच घेतलं होतं. आणि ती जी भेळ बनवत असते मी ती घेतली होती. तर यातून चांगला असा चोथ्यातून असा रस बाहेर पूर्ण काढून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचं पाण्याने सगळं व्यवस्थित. ते म्हणजे कसं आहे, सगळा ज्यूस असा छान निघतो. लहान मुलांना हा ज्यूस जो आहे तो आवर्जून द्यायला पाहिजे. लहान मुलांना काय, लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हा ज्यूस जो आहे ना, अमृत ज्यूस आहे. अमृत ज्यूस एक नंबर ज्यूस आहे हा. हा सर्वांनी प्यायला पाहिजे. पण आपण कंटाळा करतो, बाहेरचे रेडीमेड पॅकेटचे जे ज्यूस असतो ते आपण मुलांना देतो, किंवा कोका कोला आहे, पेप्सी आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना आपण देतो. तर त्या न देता, जर बाहेरचे ड्रिंक्स न देता मुलांना तर आपण हे असं दिलं तर खरंच खूप चांगला मुलांना शरीरावरती फायदा दिसून येतो. केस छान राहतात, चेहऱ्याची स्किन छान होते, ह्या गोष्टी व्यवस्थित राहतात, डोळे छान राहतात, बाकी ऑल ओव्हर बॉडी डिटॉक्स होते ह्या ड्रिंकमुळे. तर वजन कमी करायचं असेल आणि झपाट्यानं वजन कमी करायचं असेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही आहार घेतला तर तुमचं खूप झपाट्यानं वजन कमी होईल. माझं वजन कमी होत नाही लवकर, कारण काय आहे तर मला थायरॉईड आहे आणि 250 mgची गोळी मी रोज घेत असते. तर त्यामुळे काय, हा जो वजन जे आहे ते माझं कमी होत नाही. तर ते या ठिकाणी मला आणि अक्षूला थोडा थोडा ज्यूस घेतला आम्ही दोघांना पण. मी तुम्हाला सांगितलं ना, यामध्ये काय मीठ आणि चाट मसाला हे दोन्ही नाही टाकायचं. एक तर फक्त चाट मसालाच टाका किंवा मग मीठच टाका, कारण मला असं वाटतं का चाट मसाल्यामध्ये मीठ भरपूर असतं, त्यामुळे ते खारट होतं आणि मग खारट ज्यूस हा पिल्या जात नाही, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीनं ज्यूस बनवून माझा झाला होता, दोघांनी आम्ही घेतला होता. त्याचबरोबर मी जे हे बनवलं होतं मी ते पण खायला बरोबर घेतलं ज्यूसबरोबर. ज्यूस छान झाला आहे असं अक्षरचं म्हणणं आहे. त्याची एक्सेल शीट भरून झाली, बाकीचं काय तो त्याचा अभ्यास करत बसला आहे बहुतेक. आणि त्याला आवडतो, नसता दिला तर बोलला असता मम्मी मला का नाही दिला, काय बनवते, लगेच मुलं बघायला येतात. त्यामुळे मी त्याला दिला आहे ज्यूस थोडासा. आणि या ठिकाणी छान झाला आहे बोलतो आहे तो. तर अशा पद्धतीने माझा दिवस हा पूर्ण कामामध्ये निघून जातो. एकतर ऑनलाईन काम करते त्यामध्ये पण दिवस निघून जातो, किंवा मग माझं काम असतं, घरातलं काम असतं. ऑनलाईन काम नसलं तर घरातलं काम असतं, ते नसलं तर ऑनलाईन असतं, असं दोन्ही कोणतं ना कोणतं असतात. किंवा दोन्ही नसलं तर मग मी दुसरं काहीतरी काम काढत असते आणि करत असते. परंतु मी खरंच खूप 24 आवर्स म्हणजे स्वतःला बिझी ठेवत असते. जेवढी झोपेल तेवढीच मी शांत असते, बाकी मी ऑल टाईम काम करत असते.
कुठलं ना कुठलं काम करत असते. दुपारी मी अजिबातही झोपत नाही, परंतु आज माझी दाढ दुखत होती. थोडीशी पडले होते मी, नुसती पडली होती, झोपली नाही. तर दादाची तयारी झाली वाटतं, जिमला जायचं असेल बहुतेक त्याला. त्याची तयारी झाली जिमला जायची. तर या ठिकाणी मी माझं काम घेऊन बसलेली आहे. माझं काम चालू आहे आरामात. तर दुपारचे 2-2:30-3 वाजले असतील बहुतेक. संध्याकाळी एक चहा घेईल मी थोडासा कमी साखरेचाच घेईल. जास्त मी साखर पहिल्यापासून घेत नाही. कमी साखरेचा चहा जो आहे तो मी घेईल. आता माझं काम चालू होतं आणि पार्सल गेले होते आणि आज माझा खूप दात जो आहे, दाढ जी आहे ती दुखत होती. त्यामुळे थोडीशी पडले होते. एरोप्लेन मोडवरती मोबाईल केला होता, तरी मॅसेज वगैरे भरपूर चालू होते. आता 10 मिनटंसुद्धा पडली नव्हती मी, 10 मिनटं पण नाही. झोप नाही आली, झोपली नव्हती, फक्त पडली होती. आणि तितक्यात बऱ्याच जणांचा फोन, बऱ्याच जणांचा मॅसेज चालूच होतं. आणि आता 4 वाजले घड्याळामध्ये, 4 नाही 4:45 वाजले. आता थोडासा चहा घेते आणि कामाला लागते. माझ्या ॲड्रेस वगैरे लिहायचे आणि आधी तिची वाट बघते मी. अक्षत आणि आयुष काय करते आपण बघूया. काय करते बाळांनो? अक्षू झोपलाय, काय करते अक्षू? चहा प्यायचा का? तुला प्यायचं का दादा? जिममध्ये जाणारे लोक चहा पितात का? प्रचंड ऊन झाले बाहेर, खूप ऊन झाले, खूप. आणि दुपारी माझं काम होतं, मला खूप जास्त काम होतं, त्याच्यामुळे आता इथे असा पसारा पडला आहे. असं चाललं आहे. हे बघा, तर चहा बनवते. त्याच्या अगोदर मग ते घरातून आहे, मग चला घर आवरत बसायचं आहे किंवा मग ते कामाकडे दुर्लक्ष करायचं असं नाही. कामाकडे लक्षच द्यावं लागतं, तेव्हा ते कामं होतात. चहा ठेवते मस्त. आता त्याआधी दूध बॉईल करायला ठेवते. माझं काम मलाच करायला लागते. माझे पिल्लं करतात पण थोडंफार. सकाळी बघा मी काय खाल्लं होतं तुम्हाला सांगते. मी एक ऑरेंज खाल्लं होतं थोडंसं. आता मी आवरते हे सगळं, मला दळण पण करायचं आहे. थोडंसं चालायला जावं आज म्हटलं होतं, पण दळण करायचं, बघूया काय होतंय काय नाही ते. सकाळी मी 1 ग्लास ज्यूस पेले होते. गाजर ते बीट होतं आणि आवळ्याचा ज्यूस घेतला होता मी. त्याच्यानंतर मी एक ऑरेंज खाल्लं होतं आणि जे मी तुम्हाला दाखवलं, कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर कापून जी मी ती भेळ बनवते, ती भेळ खाल्ली होती सकाळी. आणि त्याच्यावरतीच मी दिवसभर आहे.